तर मी आज एका खूप महत्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहे. ऍक्च्युली बसल्या बसल्या माझ्या डोक्यामध्ये काय विचार आला की बरेचसे लोक असे विकेंडला वगैरे बार्बिक्यू नेशनला जेवायला जातात, राईट. नॉन व्हेजिटेरियन्स 1000 रुपये देतात, व्हेजिटेरियन 700 की 800 रुपये देतात. बऱ्याचशा लोकांचे ते 1000 रुपये वसूलच नाहीत होत. तर मी आता डायरेक्ट पॉइंटला येते. बार्बिक्यू नेशन मध्ये गेल्यानंतर सगळ्यात महत्वाचा पॉइंट, तुमचा बर्थडे असो नसो, अॅनिव्हर्सरी असो नसो, काही फरक पडत नाही. तुम्हाला तिथे जाऊन सांगायचंय की टुडे इज माय बर्थडे, टुडे इज माय अॅनिव्हर्सरी. याचा काय उपयोग होतो की ते आपल्यासाठी केक बनवून आणतात. 1-2 पीसेस खाऊन तो केक पॅक करा, घरी घेऊन जा, फ्रीज मध्ये ठेवा आणि दुसऱ्या दिवशी एन्जॉय करा. यासाठी तुम्हाला काय तिथे आधार कार्ड वगैरे दाखवायची गरज नाही की प्रूफ करा तुम्ही तुमचा बर्थडे, प्रूफ करा तुमची अॅनिव्हर्सरी. तुम्ही काही सांगा. तिला स्टार्टर घेतो, नंतर मेन कोर्स घेतो, नंतर डेझर्ट घेतो, नंतर आईस्क्रीम खातो. आणि ज्यावेळेस ते स्टार्टर्स यायला लागतात, तुम्ही ही गोष्ट नोटीस करा की ते पहिल्यांदा आपल्याला पाणीपुरी देतात, कॉर्न देतात, केजन पटेटो देतात, चिकन रिलेटेड जे काय असेल, चिकन, मटन, सी फूड, ते सगळं ते शेवटी घेऊन येतात. तुम्ही किती जरी ते कंस बटाटे बिटाटे खाल्ली ना तरी 1000 रुपये आपले कसेच वसूल होत नाहीत. आणि ते एवढं टेस्टी पण असतं, सो लोक ते जास्त खातात. नंतर त्यांना खायला काही भूकच राहत नाही, मग ते कशाला खातायत जास्त. पनीर आणि किंवा मेन कोर्स झाला तर तुम्हाला हेच करायचं. त्यांनी किती जरी वेळा विचारलं तुम्हाला पाणीपुरी आणू का, पाणीपुरी आणू का, दहीपुरी आणू का, बटाटे आणू का, हे आणू का, ते आणू का, तुम्हाला ते काही खायचं नाही. तुमचा पूर्ण फोकस चिकन, मटन, प्रॉन्स, मे बी दुसऱ्या कोणत्याही पद्धतीचे सी फूड्स असतील किंवा पनीर. तुम्हाला ज्या प्रकारचं पनीर ट्राय करायचंय तो सगळ्या प्रकारचं पनीर मागवायचे. ते नाहीत म्हणू शकत. त्यांचा किती चेहरा पडला तरी ते नाहीत म्हणू शकत. सो तुम्ही ते सगळे पनीर मागवायचे. आणि कॉर्न मे बी तुम्ही टेस्टसाठी 2-4 कॉर्न खा आणि बाजूला ठेवून द्या. आणि परत अजिबात मागू नका. ते किती 10 वेळा जर विचारायला आले ना तुम्हाला पाहिजे का, तुम्ही डायरेक्ट नको म्हणायचं आणि पनीर मागवायचं. आणि नॉनव्हेज साठी तर बऱ्यापैकी ऑप्शन्स असतात, सो तुम्ही ते काहीही मागवू शकता. दुसरा पॉईंट, स्टार्टर झाल्यानंतर मेन कोर्स मध्ये ज्या प्रकारची रोटी आवडते, नॉर्मल रोटी नका घेऊ तिथे जाऊन. ज्या प्रकारची रोटी आवडते त्या प्रकारची रोटी घ्या. मे बी बटर गार्लिक नान. ऑफ दॅट, जर तुम्हाला मंचुरियन खायची इच्छा असेल, जे मंचुरियन त्यांच्या मेनू कार्ड मध्ये नसतं, मे बी दुसरं काही खायची इच्छा असेल किंवा नॉनव्हेज मध्ये दुसरं काहीतरी खायची इच्छा असेल आणि ते त्याची सेपरेट प्राइस लावत नाहीत. आपण जे 1000 रुपये भरलेले असतात ते त्यामध्येच इन्क्लूड असतं. हे बऱ्यापैकी मे बी लोकांना माहिती असतं का नाही मला माहित नाही, बट तुम्हाला जे पाहिजे ते तुम्ही मागा. मंचुरियन, कारण मी बऱ्यापैकी वेळेस काय करते की तिथं मिक्स व्हेज असतं किंवा पनीर असतं, आणि पनीर तर आपण अगोदर स्टार्टर मध्ये खूप खाल्लंय, त्याच्यामुळे पनीर खायची काही इच्छा नसते. मग मला मंचुरियन कधी कधी अधूनमधून खावं वाटतं, तर मी मंचुरियन त्यांना आणायला सांगते. त्यांना कितीही नको वाटलं तरी ते आपल्यासाठी घेऊन येतात. मेन कोर्स झाल्यानंतर येते डेझर्टची वेळ. आणि डेझर्ट मध्ये तुम्हाला तर माहिती आहे की प्रत्येक बार्बिक्यू नेशन मध्ये तुम्ही कुठेही जगाच्या कानाकोपऱ्यात गेला तरी डेझर्ट म्हणा किंवा मेन कोर्स, स्टार्टर, सगळ्या गोष्टी सेमच असतात. मे बी बालुशाही, गुलाबजामुन, असे जे थोडे महागडे पदार्थ आहेत ना ते तुम्ही खा. मला केक तिथला अजिबात आवडत नाही. आणि बाकीचे ते वाटीत थोडं काहीतरी ते पिवळं ठेवलेलं असतं ना, आता मला त्याचं काही नाव आठवत नाही, पण ते एवढं भयंकर लागतं ना. पण तुम्हाला ते थोडंसं ट्राय करायचं असेल तर तुम्ही ते घेऊन येऊ शकता. पण डेझर्ट मध्ये तुम्ही बालुशाही आणि गुलाबजामुन नक्की खा. त्याच्यानंतर आला आईस्क्रीमचा पार्ट. तुम्ही फक्त आईस्क्रीम घेऊन येऊ नका, त्याच्यावरती टॉपिंग्स मध्ये गुलकंद भेटतो किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मलाई असते, वेगवेगळ्या प्रकारचे टॉपिंग्स भेटतात. टॉपिंग्स पण तुम्ही मागा, गुलकंद मागा आणि भरभरून गुलकंद टाका. काही बार्बिक्यू नेशन मध्ये मी बघितलंय की एका वाटीमध्ये थोडेसे ड्रायफ्रुट्स वगैरे पण ठेवलेले असतात, तर त्यांना ते मागा. ते ड्रायफ्रुट्स पण आपल्याला देतात, त्याच्यावरून मस्त एकदम सजून बिजून मग आईस्क्रीम खा. दॅट्स इट फॉर टुडे. बाय बाय.